मित्रांनो, तुम्ही कधीतरी हिंदूंच्या मंदिरात घंटा वाजवून पूजापाठ करताना एखाद्या मुल्ला मौलवींना पाहिले आहे का? मित्रांनो सांगा, पाहिले आहे का? किंवा एखाद्या मस्जिदमध्ये एखाद्या भट ब्राह्मणाला कुराण वाचताना किंवा नमाज अदा करताना पाहिले आहे का? मी तर पाहिले नाही, तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिले नसेल. आपल्यापैकी कुणीही असे पाहिले नसेल. मग बौद्धांच्या विहारामध्ये हिंदू ब्राह्मण घुसून कसे काय पूजा अर्चना करू शकतात? आणि तसे करणे योग्य तरी आहे काय? मित्रांनो, बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहारात आजही हिंदू ब्राह्मण पुजारी त्यांच्या पद्धतीने पूजा अर्चना करताना दिसतात. हे कसे काय शक्य आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी मित्रांनो, आपल्याला या विहाराचा थोडक्यात इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, तथागत भगवान बुद्धांना इसवी सन पूर्व 250 मध्ये पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले असताना, म्हणजेच बोधी वृक्षाखाली बसले असताना संपूर्ण ज्ञान म्हणजेच बुद्धत्व प्राप्त झाले. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ते ठिकाण आजच्या बिहारमधील बुद्धगया येथे आहे. ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण लोकांना कळावे या उद्देशाने सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी विहार बांधले आणि तिथे हिरेजडित सिंहासन, ज्याला वज्रासन सुद्धा म्हटले जाते, त्याची स्थापना केली. म्हणून सम्राट अशोकांना बुद्धगयेच्या महाबोधी विहाराचा संस्थापक म्हटले जाते. पुढच्या काळात गुप्त घराण्याच्या राजवटीत त्यांनी या विहाराचा जीर्णोद्धार करून संपूर्ण विहार विटांनी बांधले. पुढे 12व्या शतकामध्ये बुद्धगया आणि त्याच्या जवळपासच्या प्रदेशावर मुस्लिम आक्रमकांनी आक्रमण केले. त्यावेळी महाबोधी विहाराची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. पुढील काळात, पुढील काही शतकांमध्ये या विहाराचे आपणच मालक आहोत असा हिंदू महंत आणि मठाधिपतींनी दावा करून त्यावर ताबा मिळवला. पुढे ब्रिटिशांच्या काळात सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली 1880च्या दशकात महाबोधी बुद्ध विहाराचा जीर्णोद्धार केला गेला आणि तोपर्यंतही हिंदू ब्राह्मणांचाच या विहारावर ताबा होता. 1891 मध्ये श्रीलंकेमधील बौद्ध नेते अनागरिक धर्मपाल यांनी महाबोधी बुद्ध विहाराचा ताबा बौद्धांकडे द्यावा, त्या विहाराचा ताबा हिंदूंकडून काढून घ्यावा या मागणीसाठी मोहीम सुरू केली. 1949 साली बिहारच्या राज्य सरकारने या विहाराचा ताबा हिंदू महंतांकडून काढून अध्यक्षासह 9 सदस्यांची मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन केली. मात्र या व्यवस्थापन समितीमध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य हिंदू ब्राह्मणच नेमले गेले. त्यामुळे अप्रत्यक्षपणे या विहाराचा ताबा हा हिंदू ब्राह्मणांकडेच राहिला. पुढे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, जे जापानी वंशाचे भिक्खू होते, त्यांनी सुद्धा या विहाराचा ताबा हिंदूंकडून काढून बौद्धांकडे द्यावा यासाठी अनेक आंदोलने करून संघर्ष केला, परंतु त्या संघर्षास यश आले नाही. आजही या विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये हिंदू ब्राह्मण आहेत. मित्रांनो, आपल्या राज्यघटनेतील कलम 25 नुसार सर्व नागरिकांना विवेकाचे स्वातंत्र्य आहे.
धर्म स्वीकारण्याचे, त्याचे आचरण करण्याचे आणि प्रचाराचे स्वातंत्र्य आहे। तसेच घटनेतील कलम 29 नुसार अल्पसंख्याकांच्या हितांच्या रक्षणासाठी अल्पसंख्याकांना त्यांची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे। भारतामध्ये बौद्ध धर्म हा अल्पसंख्याकांमध्ये गणला जातो आणि बौद्ध धर्माची संस्कृती व हिंदू धर्माची संस्कृती ही पूर्णतः भिन्न आहे। मग असे असतानाही अल्पसंख्याक बौद्धांना त्यांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणजे बुद्धगयेचे महाबोधी बुद्ध विहार ताब्यात देऊन त्यांना त्यांच्या धर्माची संस्कृती जतन करण्याचा अधिकार जो घटनेने दिला आहे तो न देता त्या विहाराचा ताबा हिंदू ब्राह्मणांकडे ठेवणे कितपत योग्य आहे? सांगा मित्रांनो, कितपत योग्य आहे? मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वर सेट करा। तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे। ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत, म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो। आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत।